सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमारने जगन्नाथ आणि अबीर या दोघांना मारण्यासाठी गुंड पाठवलेले असतात. गुरुकुलची जागा त्यांना आता रूपम कॉस्मेटिक्ससाठी हवी असते आणि ती जागा खूपच जास्त छान असल्यामुळे ती जागा खरेदी करण्याचा प्लॅन रूपम कॉस्मेटिक म्हणजे इथे राजकुमार आणि मोनिका या दोघांचा असतो आणि ती जागा तिलोत्तमाला सुद्धा आवडलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथने ती जागा विकण्यासाठी नकार दिल्यामुळे राजकुमार आणि मोनिका या दोघांनी उचललेलं हे पाऊल असतं. तर येणाऱ्या भागामध्ये इथे आता राजकुमारचे गुंड जगन्नाथ आणि अबीर या दोघांवरती सुद्धा हल्ला करायला आलेले असतात आणि ही गोष्ट सारंगच्या लक्षात येताच सारंग, बबलू आणि त्याचबरोबर सुशीला वहिनी हे तिघेजण गुरुकुलमध्ये आलेले असतात आणि तेव्हा सारंग येतो त्या गुंड लोकांची धुलाई करत जगन्नाथ आणि अबीरचा जीव वाचवतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता गुरुकुल स्वर सावली गुरुकुल हे आता सुरू करण्यात आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये अबीरने ओवीचं सुद्धा ॲडमिशन करायचं ठरवलेलं असतं आणि अमृताला सुद्धा ओवीला त्याच गुरुकुलमध्ये संगीताचं शिक्षण द्यायचं असतं, कारण ती इच्छा ओवीची खूपच जास्त प्रकर्षाने असते आणि त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमृताने तिला गुरुकुलमध्येच ॲडमिशन देण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण इथे अमृताला एक गोष्ट कळलेली असते की जगन्नाथजीसुद्धा तिथे आहेत, म्हणजे त्या गुरुकुलजवळ जगन्नाथचा काहीतरी संबंध आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा इथे अमृताने ओवीला सांगितलेलं असतं की गुरुकुलमध्ये तू तुझं खरं नाव लावायचं नाही, म्हणजे ओवी सारंग मेंदळे असं नाव लावायचं नाही, तर तू असं नाव लाव की ओवी अमृता परांजपे असं नाव लावायचं. ती म्हणते का पण खोटं बोलायचं नाही ना? ते म्हणते कधी कधी खोटं बोलावं लागतं. तू इथे गाण्याच्या कार्यक्रमाला जातेस किंवा गाणं शिकतेस हे कुणालाही कळता कामा नये, त्यासाठी आपण हे करतोय की नाही. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललं तर ते खोटं वाईट नसतं. आणि तेव्हा इथे अमृताने ओवीला सांगितलेलं असतं की नाव आता लावायचं, ते सुद्धा ओवी अमृता परांजपे. तेव्हा ओवी तयार झालेली असते, पण तिला काही करून गाणं हे शिकायचं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग जेव्हा ओवीला विचारतो की काय झालं, कुठे गेली होतीस, तेव्हा ओवी त्याला आता खरं सांगायला तयार नसते. पण त्या ठिकाणी आता एक फॉर्म आणलेला असतो गुरुकुलचा आणि गुरुकुलचा फॉर्म आणल्यामुळे इथे आता बबलूला वगैरे कळलेलं असतं की तिला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे. तिला इथे गाण्याच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे, ही गोष्ट आता समजलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अजून एक गोष्ट समजलेली असते, ती म्हणजे राजकुमार, तिलोत्तमा आणि मोनिका यांना जी जागा आता खरेदी करायची आहे ना, त्या जागेवरती हल्ली गाण्याचे गुरुकुल सुरू झालेले आहे. त्यामुळे आपण त्यांना वेगळीकडे जायला सांगू आणि ती जागा आपण खरेदी करू. ते लोक विकायला तयार नाही आहेत. तिलोत्तमा म्हणत असते की ठीक आहे, ती जागा इतकी छान आहे की हवं तर आपण जाऊन त्या मालकाजवळ बोलूया, मी सुद्धा तुझ्याबरोबर येते, असं ती राजकुमारला सांगत असते. तेव्हा ही गोष्ट सारंगला समजते आणि सारंगला सुद्धा कळतं की ते सगळेजण गुरुकुलमध्ये गेलेले आहेत. नक्की ते कुठे गेलेत हे आता आपण शोधूया आणि आपण सुद्धा तिथे जाऊया, असं आता सारंग बबलूला म्हणतो. तेव्हा ओवी जात्याने म्हणते, अमृता काकू, अगं आता बघ ना, आधीसुद्धा आजी, राजकुमार काका आणि इथे मोनिका काकू सगळेजण तिथे गेलेत, आता आपण कसं जायचं? आणि आता बाबा आणि बबलू काकासुद्धा गेलाय. अमृता म्हणते, थांब, आता सगळेजण गुरुकुलमध्ये गेलेत ना, आता आपण नाही जायचं, आपण थोड्या वेळानंतर जाऊ, पण आपण नक्की जाऊ. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा आणि राजकुमार यांना का जावं लागतं, तर इथे जगन्नाथने एक प्लॅन तयार केलेला असतो. जगन्नाथ म्हणतो की ही जागा आहे ना, ती आता काही झालं तरी मी विकणार नाही आहे. आणि तेव्हा त्यांना कळलेलं असतं की रूपम कॉस्मेटिक आहे ना, त्या जागेमध्ये आता इंटरेस्टेड आहेत, असं आता दलालने सांगितलेलं असतं. आणि त्या ब्रोकरने सांगितल्याप्रमाणे
जगन्नाथला कळतं की रूपम कॉस्मेटिक या जागेमध्ये इतका इंटरेस्टेड आहे की हवी ती रक्कम द्यायला तयार आहे. जी आता रक्कम मागितली जाईल ना तेवढी रक्कम जगन्नाथला दिली जाणार आहे. पण जगन्नाथने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी मला माझी जागा विकायची नाही आहे. पण इथे आता जगन्नाथने पंचांग वगैरे बघितलेला असतो. तेव्हा इथे राजकुमार नाहीतर मोनिका कुणीतरी एक व्यक्ती आहे जी माझ्या जीवावरती उठू शकते या जागेसाठी. मग मी काय करतो, असा एक प्लॅन तयार करतो ना की ही जागा आता माझ्या नावावरती मी ठेवतच नाही. आता ही जागा मी नावावरती करतो माझ्या अबीरच्या, कारण अबीरचं वय लहान आहे. ही जागा जर अबीरच्या नावावरती झाली ना तर जोपर्यंत अबीर 21 वर्षांचा होत नाही ना तोपर्यंत या जागेवरती कुणी कब्जा करू शकत नाही किंवा अबीर ही जागा कोणालाही विकू शकत नाही. असा आता त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली असते. म्हणजे जोपर्यंत अबीर 21 वर्षांचा होत नाही तोपर्यंत त्या जागेचं काय करायचं हे तो स्वतः पण नाही ठरवू शकणार आणि कुणीही त्या जागेवरती कब्जा केला तर ती जागा त्या व्यक्तीला मिळणारसुद्धा नाही. अशी संपूर्णपणे तरतूद आणि विचार हा जगन्नाथने आपल्या जागेसाठी आणि सावली अबीरसाठी केलेला असतो. तेव्हा इथे जगन्नाथ काका म्हणतात की सावली बेटा, ही जागा आपण अबीरच्या नावावरती करतोय आणि याचं कारण म्हणजे या जागेवरती काही लोक नजर ठेवू नयेत. त्यांना आपली जागा हवी आहे. पण एकदा का अबीरच्या नावावरती ही जागा झाली की जोपर्यंत अबीर 21 वर्षाचा होत नाही तोपर्यंत जागा विकू शकत नाही आणि कुणीही खरेदी करू शकत नाही, असं आपण इथे लिहून ठेवायचं. त्यामुळे ही जागा आता वाचणार असते. पण ही जागा जेव्हा आता तिलोत्तमा राजकुमार यांना समजते की जागा विकली जाणार नाही आहे तेव्हा इथे ती म्हणत असते की आपण स्वतः जाऊन आता बोलूया. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता त्या ठिकाणी अबीरबरोबर जगन्नाथचे जे महत्त्वाचे लोक असतात ना, जे गुरुकुलमध्ये काम करत असतात ते अबीरबरोबर असतात. आणि तेव्हा इथे आता तिलोत्तमा आलेली असते आणि ती विचारत असते की याचे मालक कोण आहेत. तर अबीर समोर येतो आणि म्हणतो की मी असतो की हो, या जागेचा मालक मी असतो. आणि तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, तू अरे मोठं कुणीतरी असेल ना, तुझे आई बाबा आजोबा कुणीतरी असेल ना. तो म्हणतो माझे आजोबा असतात की हो. आणि मग तिथे आजोबा जगन्नाथजी सुद्धा आलेले असतात. आणि तेव्हा इथे जगन्नाथने ती जागा विकण्यासाठी स्पष्टपणे नकारच दिलेला असतो. तो म्हणतो की काही झालं ना तरीसुद्धा ही जागा मिळणार नाही. जगन्नाथने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. जगन्नाथची जागा आहे आणि ती सुद्धा अबीरच्या नावावरती आहे हे तिलोत्तमाला कळताच तिलोत्तमा सरळ तिथून निघूनच जाते. पुन्हा ती तिथे काहीच बोलत नाही. आणि तेव्हा इथे आता तिलोत्तमा गेल्यानंतर राजकुमार आणि मोनिका जातात. पण मोनिकाला या गोष्टीचा फार राग आलेला असतो की एवढी मोठी जागा त्या अबीरच्या नावावरती आहे आणि त्याच्यामध्ये तो मुलगा ही जागा विकू शकत नाही. आणि ती जागा इतकी सुंदर असते की ती सगळ्यांच्या मनामध्ये भरलेली असते. आणि तेव्हा इथे आता सारंगसुद्धा त्या ठिकाणी यायला निघालेला असतो, कारण का बाकीचे सगळेसुद्धा त्या गुरुकुलमध्येच आलेले असतात ती जागा बघण्यासाठी. आणि तेव्हा इथे सारंग तिथून जायला निघालेला असतो ना, तेव्हा इथे ओवी काय म्हणते की बाबा मी पण तुझ्याबरोबर येते, त्या ठिकाणी मला पण यायचं आहे. तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे चल. आणि ओवीलासुद्धा सारंग आपल्याबरोबर घेतो. तेव्हा सुशीला वहिनी, बबलू, ओवी हे सगळेजणच तिथे आता गेलेले असतात. आणि तेव्हा मोनिका काय करते, राजकुमारला सांगून आता म्हणते की आपण एक काम करूया, आपण आहे ना आता गुंड पाठवूया त्या म्हाताऱ्याला मारायला. एकदा का 2-4 फटके पडले ना की बरोबर प्रॉपर्टी आपल्याला देऊन टाकेल की नाही बघच तू. तेव्हा मोनिकाने इथे भाड्याचे गुंड पाठवलेले असतात जगन्नाथला आणि अबीरला मारण्यासाठी. तेव्हा इथे गुंड लोक आल्यानंतर जगन्नाथ म्हणतो की सावली, अगदी काहीही झालं ना काहीही तरीसुद्धा बाहेर यायचं नाही. आणि तेव्हा इथे सावलीला त्याने आता गुरुकुलमध्ये लॉक करून ठेवलेलं असतं. अबीर मात्र आता खेळत खेळत बाहेर आलेला असतो. ओवीची वाट बघत तो बाहेरच असतो, एका झाडाच्या मागे उभा असतो. आणि तेवढ्यात गुंड लोक आतमध्ये गेलेले असतात. आणि त्यानंतर अबीरसुद्धा तिथे येतो. सावली टेन्शनमध्ये येते की अबीर इथे काय करतोय. ती आता जोरात हाक मारायला जाणार तेवढ्यातच तिथे आलेला असतो सारंग. सारंगबरोबर ओवी असते आणि सुशीलासुद्धा असते. तेव्हा इथे आता सावलीला काय वाटतं की सारंग, सारंगची बायको आणि ओवी हे तिघेजण इथे आलेले आहेत. त्यामुळे तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. जेव्हा ती गुंड लोक इथे जगन्नाथला आणि अबीरला आता धमकी देत असतात
आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतात. जगन्नाथमध्ये जेवढी ताकद असते तेवढी तो तिथे लावतो. जगन्नाथ आपल्या काठीने त्या लोकांचा बरोबर जीव काढत असतो. पण आता जगन्नाथचं सुद्धा वय झालं आहे. तो किती बरं स्वतःला आणि अबीरला वाचवण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा इथे सावली आता टेन्शनमध्ये आलेली असते. एकतर ती बाहेर पण पडू शकत नाही आहे, एकतर ती गप्पसुद्धा राहू शकत नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग तिथे आल्यानंतर ही गोष्ट सारंग बघतो आणि सारंग सगळ्यात आधी तर त्या गुंडांची धुलाई करतो. त्या गुंडांना मारतो आणि तिथून पळवून लावतो. तेव्हा बबलू इथे सुशीला वहिनी असं म्हणत असतो. तेव्हा सावलीचा असा गैरसमज होतो की सुशीला वहिनी म्हणजे ही सारंगची बायको आहे आणि त्यामुळे इथे सावलीला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. इतक्या वर्षानंतर इथे आता अधूनमधून सारंगची आणि जगन्नाथची भेट तर झालेली असते, पण आता अशा पद्धतीने भेट झालेली असते की जगन्नाथ बरोबर अबीर असतो. तेव्हा तो म्हणतो, जगन्नाथजी अबीर इथे? तेव्हा ते म्हणतात की हो, अबीरसुद्धा इथे गाणं शिकायला येतो ना, अबीर इथेच आला आहे त्याच्या आईबरोबर. तेव्हा तो म्हणतो, हो का? तर इथे गाण्याचे क्लासेस घेतले जातात आणि त्यांना आम्ही आमच्या इथे राहायला सांगितले. ही जागासुद्धा त्याचीच आहे, त्याच्या नावावरती आहे. तेव्हा तो म्हणतो, हो का? ही जागा अबीरच्या नावावरती आहे? तो म्हणतो, हो, त्याच्याच नावावरती आहे. आणि तेव्हा आता ही जागा आम्हाला विकायची नाही आहे. रूपम कॉस्मेटिकवाले यांना ही जागा खरेदी करायची आहे, तर तू तुझ्या घरी जा आणि त्यांना सांग की आम्हाला ही जागा विकायची नाही आहे म्हणून. तेव्हा त्याच्या आईवडिलांनी ही जागा अबीरच्या नावावरती केली आहे, त्यामुळे काहीही झालं तरी ही जागा त्यांना मिळणार नाही. सारंग म्हणतो, नाही, काहीच हरकत नाही, मी जाऊन घरी सांगतो, तुम्हाला पुन्हा इथे कुणीही त्रास द्यायला येणार नाही आणि जरी कुणी आलं ना तर गाठ माझ्याशी आहे, असं आता सारंगने स्पष्टपणे जगन्नाथला सांगितलेलं असतं. आणि तिथे येऊन जगन्नाथ अबीरवरती हल्ला करणारे राजकुमारचे गुंड, त्यांना आता सारंगने धडा शिकवलेला असतो. त्यांची कॉलर पकडताच इथे आता सारंगसमोर अजून एका गोष्टीचा खुलासा झालेला असतो आणि ते म्हणजे ते गुंड राजकुमार आणि मोनिका या दोघांनी पाठवलेले असतात. ही गोष्ट आता सारंगला समजताच त्याला खूप जास्त राग आलेला असतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अबीर हा आता जगन्नाथचा नातेवाईक आहे, ही गोष्टसुद्धा सारंगच्या लक्षात आलेली असते.